Okay. Shoulder girdle. Shoulder girdle consists of two scapula and two clavicle. First, clavicle. Clavicle also known as collar bone. Clavicle काय म्हणतात? Collar bone. The clavicle is an S-shaped long bone. Clavicle कसे आहेत? कशा शेपचे आहेत? S-shaped and long bones आहेत. The clavicle is broad, flat and lateral end. कसे आहेत clavicle? Broad, flat and lateral end चे. Okay. Next आहे scapula. Scapula is a flat triangular shaped bone. कसे आहेत? Scapulaचा शेप कसा आहे? Flat triangular shaped bones. Scapula is also known as shoulder blade. Scapulaचं दुसरं नाव काय आहे? Shoulder blade. The medial and lateral borders of scapula joins at the inferior angle. मिडल आणि लॅटरल बॉर्डर्सला स्कॅप्युला जॉईंट काय आहे? इन्फेरियर अँगल आहे. ओके. नेक्स्ट आहे आपला अप्पर लिम्स. अप्पर लिम्स कन्सिस्ट ऑफ 3 लोकेशन: ह्युमरस, अल्ना अँड रेडियस अँड स्कॅप्युला. कार्पल्स. कार्पल्समध्ये मेटाकार्पल्स अँड फॅलेंजेस. सो फर्स्ट ह्युमरस. ह्युमरस इट इज द लॉंगेस्ट अँड लार्जेस्ट बोन ऑफ अप्पर लिम्स. कसे आहेत हे? It is longest and largest bone of upper limbs. Humerus is the roughly cylindrical body. Humerus ची body कशी आहे रे? Roughly cylindrical. The humerus is triangular, flattened and broad at distal end. यांची body कशी shape कसा आहे? Triangular and flattened and broad at the distal end. It is about humerus. Next आहे ulna and radius. Ulna and radius. The ulna is located on medial aspects. Medial aspects म्हणजे little fingersच्या साईडला. Little fingerच्या साईडला. And the radius is located on lateral aspects means thumb side. thumbच्या साईडला. ulna कुठे प्रेझेंट असतो? thumb side. The ulna is longer than radius. ulna कसा आहे? Longer than radius. Okay. Next आहे carpals. It is also known as wrist bone. कार्पल्सलाच काय म्हणतात? रिस्ट बोन. द कार्पल कन्सिस्ट ऑफ 8. कार्पल किती बोन्स आहेत रे? 16 बोन्स. 16 बोन्स. दिस कार्पल कन्सिस्ट ऑफ सब डिव्हिजन मेटाकार्पल्स अँड फॅलेंजेस. सो फर्स्ट मेटाकार्पल्स. मेटाकार्पल्स consist of 10 bones. Consist of 10 bones. These 5 bones are formed from the palm of the hand. The proximal end articulate with carpal bone and distal vein with the phalanges. Proximal end articulate with the carpal bones. Proximal end कसा आहे यांचा? कुठे articulate होतो? carpal bonesला. आणि distal end कुठं? phalanges. ओके. नेक्स्ट कोणता पॉईंट आहे आपला? phalanges. There are 28 phalanges and there are the 14 pairs of the phalanges. 3 in each finger and 2 in thumb. 3 कुठं असतात? पूर्ण आपल्या फिंगर्समध्ये आणि 2 कुठं असतात? फक्त थंबमध्ये. ओके. नेक्स्ट आहे फॅलेंजेस मीन्स बोन्स ऑफ दी फिंगर अँड टो. ओके. नेक्स्ट आहे आपला पेल्विक गर्डर अँड लोअर लिम्स. पेल्विक गर्डर इज फॉर्म्ड फ्रॉम 2 हिप बोन्स अँड इट इज असोसिएटेड सॅक्रम. याच्यामध्ये किती बोन्स असतात पेल्विक गर्डरमध्ये? 2 बोन्स. ओके. हिप बोन्स. त्यामुळे हिप बोन्समध्ये इच बोन्स कन्सिस्ट 3 फ्युज्ड बोन्स. 3 फ्युज्ड बोन्स शो इन फिगर इलियम, इशियम अँड प्युबिस. इलियम, इशियम अँड प्युबिस. इलियम the upper flattened part of the bone. Ischium the inferior part and posterior part of the bone. And pubis the anterior part of the bone. This is about the hip bones. And lower limbs मध्ये कोणते कोणते बोन्स आहेत? femur, patella, fibia, tibia, tarsals, metatarsals and phalanges. Okay. First lower limbs. फर्स्ट त्यामध्ये फिमर. द फिमर इज द लॉंगेस्ट अँड हेवीएस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट बोन ऑफ द बॉडी. फिमर कसे आहेत रे? लॉंगेस्ट आहेत, हेवीएस्ट आहेत अँड स्ट्रॉंगेस्ट बोन आहेत बॉडीमधील. द फिमर इज ऑल्सो कॉल्ड एज टाय बोन. त्यालाच काय म्हणतो आपण?
टाय बोन. ओके. नेक्स्ट आहे टिबिया अँड फिब्युला. द टिबिया इज मिडियल ऑफ 2 बोन्स ऑफ लोअर लेग. टिबिया कुठं असतात? इन मिडियल ऑफ दी 2 बोन्स. किती असतात? 2 बोन्स असतात, पण कुठं? लोअर लेग्समध्ये. अँड फिबिया इज अ लॉंग सेंट्रल लॅटरल बोन इन द लेग. फिबिया कुठं कसे असतात? लॉंग सेंट्रल स्लेंडर अँड लॅटरल बोन इन दी लेग. ओके. नेक्स्ट आहे पटेला. पटेला इज ऑल्सो नोन ॲज क्नी कॅप. पटेलालाच काय म्हणतात? क्नी कॅप. म्हणजे आपल्या गुडघ्याची थोडक्यात मराठीतून वाटी, गुडघ्याची वाटी म्हणतो ना आपण ते. पटेला इज ऑल्सो नोन ॲज क्नी कॅप. क्नी कॅप. दिस इज रफली स्मॉल ट्रायंगुलर सिस्मॉइड शेप्ड बोन. ह्यांचा शेप कसा असतो? रफली स्मॉल ट्रायंगुलर सिस्मॉइड शेप बोन. इट इज लोकेटेड ऑन अँटेरियर टू द क्नी जॉईंट. हे कुठं लोकेट होतात? अँटेरियर टू द क्नी जॉईंटमध्ये, जिथं आपल्याला गुडघ्याची जॉईनिंग असते तिथं. ओके. नेक्स्ट आहे टार्सल्स. द टार्सल्स ऑल्सो नोन ॲज अँकल. टार्सल्स विच बोन्स? द कन्सिस्ट ऑफ there are tarsals, 14 bones of tarsals. Okay. The tarsals is also known as ankle. The tarsals is known as ankle. The articulate with the tibia and fibula at the ankle joint. Articulate कुठं होतात? tarsals, tibia and fibula at the ankle joints ला. त्यामध्ये 2 सब पार्ट्स पडतात. फर्स्ट मेटाटार्सल्स अँड सेकंड फॅलेंजेस. फर्स्ट मेटाटार्सल्स. देर आर किती? 10 बोन्स ऑफ मेटाटार्सल्स विच आर्टिक्युलेट्स विथ दी टार्सल्स बोन अँड डिस्टल एंड्स. हे कुठे आर्टिक्युलेट्स होतात? टार्सल बोन्स अँड डिस्टल एंड्सला. नेक्स्ट आहे आपला फॅलेंजेस. विच बोन? देर आर 28 बोन्स ऑफ फॅलेंजेस. There are 28 bones of phalanges. The 4 toes each have 3 phalanges. Proximal, middle and distal phalanges. दिसते फिगरमध्ये लास्टला proximal phalanges, middle phalanges and distal phalanges. This joint between phalanges are called as interphalangeal joint. ह्या जॉईंटलाच काय म्हणतो आपण? ह्या तिन्ही जॉईंटला काय म्हणतो? interphalangeal joint. This is about the appendicular skeleton. कोणते कोणते बोन्स बघितले आपण? फर्स्ट शोल्डर गर्डर with upper limbs and pelvic girdle with lower limbs. टोटल किती बोन्स आहेत? 126 बोन्स.